उत्तर मला प्रशासनाने द्यावे. तसेच आपण इथं पुढे बघत आहात कुठलं किती लो क्वालिटीचं केलेलं आहे. तर बघू शकता प्रतिनिधी हे तुम्हाला दाखवू शकतात हे किती लो क्वालिटीचं बांधकाम केलेलं आहे. तर बघू शकतात हे पापुद्र्याचे निघत आहेत. बघू शकतात हे अशा पद्धतीचं जर बांधकाम असेल तर या ठिकाणी उपचार होईल का त्याचा मृतदेह इथून घेऊन जावा लागेल याचं प्रशासनाने उत्तर द्यावं. तर आता आपण आलेलो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरडून येथे. तर आता आपण या ठिकाणी पाहत आहात की रखडलेल्या कामाला तब्बल आज 7 ते 8 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कामाला फक्त विलंब लावल्यामुळे या ठिकाणी किती दुरावस्था झालेली आहे. तर चला आपण तुम्हाला या दवाखान्याचे जे बांधकाम चालू आहे इमारतीचं त्याचं पूर्ण आपण तुम्हाला फुटेज दाखवू. चला तर आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी पीएम केलं जातं. येणारे मृतदेह या ठिकाणी पीएम केलं जातं. तर आपण पीएम करण्याची व्यवस्था आपण बघू शकतो या इकडे दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं सिमेंट टाकले आहेत. त्या ठिकाणी या इमारतीसाठी बांधकामाला आणलेले हे सिमेंटचे पोते इकडे आमच्याकडे पीएमची सुविधा या ठिकाणी बघू शकता ब्लॉक करण्याची व्यवस्था. आणि त्यात आपण पाहिलेली इथे बघू शकतो आपण किती अस्वच्छता या ठिकाणी केलेली आहे. आणि तसंच या रूम मध्ये केलं जात आहे मृतदेहाचे पीएम. तर आपण पुढे येऊ. कारण काय मला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आणि आमच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण करून इथल्या ग्रामस्थांना एक भेटवस्तू प्रमाणे आपण हे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करायचं. तर मित्रांनो आपण बघू शकता की या बांधकामाला किती वर्ष झाली. अक्षरशः हे खिडक्याच्या गजण्याच्या आहेत लावलेल्या स्टील ते अक्षरशः गंजून गेलं. म्हणजे याला किती विलंब लावला असेल हे तुम्ही याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता. चला तर आपण या ठिकाणी आपण बघू शकता की किती लो क्वालिटीचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि या बांधकामाला जबाबदार प्रशासन राहील का याचं उत्तर मला प्रशासनाने द्यावे. तसेच आपण इथं पुढे बघत आहात कुठल्या किती लो क्वालिटीचं केलेलं आहे. बघू शकता इथं आमचे एक प्रतिनिधी हे तुम्हाला दाखवू शकतात हे किती लो क्वालिटीचं बांधकाम केलेलं आहे. तर बघू शकतात हे पापुद्र्याचे निघत आहेत. बघू शकतात हे अशा पद्धतीचं जर बांधकाम असेल तर या ठिकाणी उपचार होईल का त्याचा मृतदेह इथून घेऊन जावा लागेल याचं प्रशासनाने उत्तर द्यावं. आपण बघू शकता हा दवाखाना शिरडून मध्ये किती मोठा दवाखाना आहे. हा दवाखाना मराठवाड्यामधला सर्वात मोठा दवाखाना आहे. इथं एवढी मोठी जागा आहे आणि एवढं मोठं बांधकाम आहे की इथं जास्तीत जास्त जेवढी होईल तेवढी सुविधा होऊ शकते. इथं दुरावस्था कोणाचीच होत नाही. पण ह्या फक्त बांधकामामुळे आणि ह्याच्यामुळे इथं दुरावस्था होत आहे. आपण मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून देत आहे की सदरील हा पैसा जो पण आहे तो जनतेचा आहे आणि जनतेच्या या पैशाचा विल्हेवाट व्यवस्थितपणे लावण्यात यावी. तसेच हे काम लवकरात लवकर सुरू करून आता या ठिकाणी आहे असा प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील झालेल्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात यावं आणि काम सुरू करावे. आणि सदरील राहिलेलं काम ते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत आहात की इमारत ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा बांधकाम चालू आहे. तर या ठिकाणी तरी सुद्धा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र हलवावे आणि लवकरात लवकर उपचार सुरू करावे आणि रखडलेले बांधकाम आपण सुरू करून या ग्रामस्थांना एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी एवढीच आमची विनंती आहे. आता आपण या ठिकाणी येणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना राहण्याची सोय इथं केली आणि हे क्वार्टर बांधलेले आहे. तर हे क्वार्टर किती चांगल्या पद्धतीने बांधलेत ते आपण तुम्हाला दाखवूयात. या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या कॉलम्सला आताच भेगा पडलेले आहेत. हे बघू शकतात आपण. तसेच याच्यापूर्वी आपल्या संस्थेकडून तर या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सर्वप्रथम आपल्या संस्थेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तर ते तुम्ही पाहून घ्या. तर आता आपण